आर.टी. देशमुख अनंतात विलीन. शोकाकुल वातावरणात जिजांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप. अश्रू पुसत आणि हुंदके आवरत असलेल्या वृद्ध माता भगिनी, मुश्किलीने अश्रू आवरणारे असंख्य कार्यकर्ते आणि आक्रोश करणारे देशमुख कुटुंबीय अशा शोकाकुल आणि भावपूर्ण वातावरणात माजी आमदार आर.टी. देशमुख जिजा यांच्या पार्थिवावर परळीत शासकीय शिष्टाचारात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिजा यांच्या निवासस्थान परिसरात हजारोंच्या उपस्थितीत जिजांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. निष्ठा आणि प्रामाणिकपणाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जिजा असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांनी केले. माजलगावचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे सोमवारी अपघाती निधन झाले. त्यांचा मुलगा बाहेर देशातून आल्यानंतर आज बुधवार दिनांक 28 मे आर.टी. देशमुख यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी आज पहाटे जिजांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. येथे सर्वांसाठी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. माजलगाव, परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील नेते, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी रांगा लावून आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेतले. सकाळी 10:45 अंत्ययात्रा निघून 11 वाजता पार्थिव अंत्यसंस्कार करण्याच्या ठिकाणी आले. यावेळी प्रथम शासनाच्या वतीने पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर खासदार बजरंग सोनवणे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेश विटेकर, डॉक्टर रत्नाकर गुट्टे, सौ राजश्रीताई धनंजय मुंडे, अक्षय मुंदडा, शासनाचे प्रतिनिधी अप्पर जिल्हाधिकारी अश्विनी जिरांगे, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. नंतर वैदिक पद्धतीने मंत्रोच्चाराच्या घोषात ज्येष्ठ पुत्र देशमुख यांनी जिजांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी आमदार राजेश विटेकर, डॉक्टर रत्नाकर गुट्टे, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार बजरंग सोनवणे, फुलचंद कराड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी माजी मंत्री पंडितराव दौंड, जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेसाहेब देशमुख, माजी आमदार बाजीराव जगताप, डॉक्टर मधुसूदन केंद्रे, सौ संगीता ठोंबरे, नांदेड पोलीस महासंचालक, राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आपले सर्व कार्यक्रम दौरे रद्द करून त्या या कुटुंबाला आधार देत 3 दिवसीय परळीत थांबल्या. स्वर्गीय आर.टी. देशमुख यांच्या पार्थिवावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नामदार पंकजाताई मुंडे यांनी सरकारच्या वतीने त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करताना पंकजाताई मुंडे भावुक झाल्या होत्या. त्यांनी सांगितले की दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यापासून आमचे देशमुख परिवाराशी पारिवारिक स्नेहबंधाचे नाते आहे. माझ्या जीवनातील प्रत्येक बाबीत जिजा हे कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच आमचे आधारबळ राहिलेले आहेत. राजकीय, सामाजिक, कौटुंबिक अशा सर्व स्तरांवर भक्कम आधार देत त्यांनी मुंडे साहेबांपासून व नंतर माझ्यासोबत अतिशय निष्ठेने, तळमळीने व प्रामाणिकपणे काम केले. मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर त्यांनी सदैव माझा ताईसाहेब असाच उल्लेख केला आहे. गेल्या 2022 वर्षात एकदाही त्यांनी रागावल्याचे मी पाहिले नाही. असा सालस, सोज्वळ आणि निष्ठावंत ज्येष्ठ सहकारी गेल्याचे अतिव दुःख आहे. स्वर्गीय जिजांनी माझ्यावर लेकीसारखे प्रेम केले आणि नेता म्हणून नेहमीच सन्मान राखला. एक लेक म्हणूनच या परिवाराशी आयुष्यभर आपला स्नेह राहणार असून जिजांच्या जाण्यानंतर देशमुख परिवाराला आपण कधीही अंतर देणार नाहीत, असे नामदार पंकजाताई मुंडे यांनी यावेळी म्हणाल्या.